रांगला तुझ्यासाठी बाप आभाळ उंचीचा, रांगला तुझ्यासाठी. तुझ्या पैंजणी पायान घरभर रांगयाची. तू लहान असताना पायात पहिले पैंजण तुझ्या बापाने स्वतःच्या पगारातले स्वतःच्या कष्टातले आणून दिले. तुझ्या पैंजणी पायान घरभर रांगयाची. झाली लहानाची मोठी तुझी काजळ मायेन मायदीठ काढायाची. तुझी काजळ मायेन मायदीठ काढायाची. गिरवून अक्षराना गिरवून अक्षराना गिरवून अक्षराना. झाली सावित्री रमाई बाप कळलाच नाही माया कळलीच नाही. तुझ्या हासऱ्या सुखाला त्याच्या घामाचा सुवास. त्या दिदीने सांगितलं माझा बाप तिकडे सीमेवरती ज्यावेळेस आर्टिलरी विभागामध्ये युद्धच परिस्थिती होती तरी सुद्धा बाप घरी येऊन फोन करायचा की तुम्ही सगळे मजेत आहात का. हे बापाचं म्हणजे आपण म्हटलं ना मी सुरुवातीलाच घारिंद आकाशी लक्ष तिचे पिलांपाशी. आणि म्हणून मी म्हटलं तुझ्या हासऱ्या सुखाला त्याचा घामाचा सुवास. पोट घराच भरतो तवा उतरतो घास. पोट घराच भरतो तवा उतरतो घास. त्याचा उन्हातला जीव तुला आभाळ सावली. सीमेवरती तो लढलाय. सीमेवरती तो हातामध्ये शस्त्र घेऊन डोळ्यात तेल घालून त्या दुश्मनांशी चार हात करण्यासाठी सज्ज होता. कायम उन्हात राहिला. रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही पण तुझ्यावर डोक्यावरती मात्र त्यानं छप्पर दिलाय. त्याचा उन्हातला जीव तुला आभाळ सावली. तुझ्या सुखाच्या सरीला त्याच्या जीवाची काहिली. तुझ्या सुखाच्या सरीला त्याच्या जीवाची काहिली. माय भाकरीचा घास माय भाकरीचा घास माय भाकरीचा घास. बाप भुकेची कमाई बाप कळलाच नाही माया कळलीच नाही. आपला शेतकरी बाप जो आहे शेतकरी बाप सुद्धा शेतात कष्ट करतो राबतो. दोन पैसे येतील ते आपल्या लेकरांसाठी सगळं पुरं करत असतो. त्यानं फाटक्या खिशात तुझी स्वप्न साठवली. त्यानं फाटक्या खिशात तुझी स्वप्न साठवली. झाली लहानाची मोठी त्याची जिंदगी आटली. झाली लहानाची मोठी त्याची जिंदगी आटली. जीव बापाचा असता नाही कशाची चवण. जीव बापाचा असता नाही कशाची चवण. काडी काडी नवत तो बाप खोप्यामधी प्राण. काडी काडी नवत तो बाप खोप्यामधी प्राण. बाप धाक डोळ्यातला बाप धाक डोळ्यातला बाप धाक डोळ्यातला. माया हळवी अंगाई बाप कळलाच नाही माया कळलीच नाही. बाप कळलाच नाही माया कळलीच नाही. काळ्या मण्यात आईन उभी हयात काढली. प्रत्येकाने आपली आई आठवा. काळे मणी घालून त्या आईनं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. आपल्या नोकरीवाल्यांच्या बायकांचं सगळं व्यवस्थित असतं परंतु शेतकऱ्यांच्या बायकांची अवस्था बघून नका. जरा त्यांच्याकडे जर तिच्या पदराला जर दोन लेकरं जर असतील ना बाबा तर त्या दोन लेकरांसाठी तिची बाई असते त्यांची आई असते. 21-22व्या वर्षी ज्यावेळेस तिच्या पदरात एखादा पोरगी ज्यावेळेस येते तेव्हापासून 2-4 वर्षाची पोरगी असतानापासूनच त्या शेतकरी आईला त्या पोरीच्या लग्नाचं टेन्शन असतं. तेव्हापासूनच ती काय करते भावाकडे गेल्यानंतर भाऊ म्हटला तुला 1000 रुपयाची साडी घेतो तुला 500ची साडी घेतो तर ती म्हणती दादा माझ्याकडे भरपूर साड्या आहेत.
ती अंगावरती जुन्या साड्या घालील, 1500 रुपये पात्राला तसेच बांधून आणील. 1 रुपया 2 रुपये 1500 जमा करून 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 ती 2-2 3-3 मणी गोळा करते. नवरा म्हणतो अगं अंगावरती चांगले कपडे घाल, चांगली साडी घाल. ती म्हणते नाही, आपली दिदी आता 8वीला गेली, आपली दिदी आता 10वीला गेली, आपली दिदी आता कॉलेजला गेली. थोड्याच दिवसांमध्ये आपल्या दिदीचं आपल्याला लग्न करावं लागेल. आणि म्हणून मी म्हटलं काळ्या माण्यात आईन उभी हयात काढली, लेकीसाठी गुंज काढी तिनं कष्टानं जोडली, लेकीसाठी गुंज काढी तिनं कष्टानं जोडली. राजाराणी जोडीदार बाप लेकीला शोधतो, दान लेकीच देऊन बिक सुखाची मागचो, दान लेकीच देऊन बिक सुखाची मागतो. डोळाश्रू विदाईला, डोळाश्रू दाईला तवा बाप होतो आई. बाप कळलाच नाही, माया कळलीच नाही.